बोला. माझं नाव मंदा समाधान पळसकर. मी राहणार शिवर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आमच्या शिवर गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब यांनी काय केलं, जे धनगर समाजासाठी जी चावडी होती ती एक चावडी जी आहे ती प्रायव्हेट आहे आणि एक आहे ती सरकारी. तर त्यांनी ग्रामसेवक साहेबांनी जी खाजगी मालमत्ता होती 1193 नंबरला त्यांना त्या नंबरला बांधकामाची परवानगी दिली आणि जी सरकारी चावडी होती त्याचा 2219 नंबर आहे. तर त्या चावडीची परवानगी नसताना तर ती आमच्या धनगर समाजातील काही लोकांनी पाडली आणि माझं जे सामान होतं गृहोपयोगी संसाराच्या वस्तू त्या सगळ्या नासधूस केला त्याचावाला. परत माझे पैसे होते 1 लाख रुपये ते पण जे केले गाळ केले आणि माझं सोनं होतं लग्नाचं जे 2 तोळे माझ्या आईवडिलांनी मला आणून दिलं होतं ते सोनं वगैरे सगळं त्या लोकांनी गाळ केलं. मी बघितलं ते सगळं चोरीला गेलं. पण तिथं शिवूरचे ग्रामपंचायतचे कोणी पंचनामा करायला आले नाही आणि शिवूर पोलीस स्टेशनचे कोणी पंचनामा करायला आले नाही. तर जे ग्रामसेवक साहेबांनी ज्या खाजगी मालमत्तेची परवानगी दिली होती बांधकामाची तो हा आट आहे बघा सर. आणि जी सरकारी चावडी होती ती सरकारी चावडीचा हा आट आहे. मग त्या लोकांनी ही सरकारी आटा जो आहे ना, जी सरकारी चावडी होती ना समाजाला दिलेली ती सरकारी आटा जो आहे त्याची चावडी पाडली. तरी ग्रामसेवक साहेब म्हणत्या की ती समाजाची जागा आहे, मी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही, मला समाजाच्या मध्ये घेऊ नका. आणि मला तिथं ग्रामपंचायतला गेलं का अपमानास्पद बोलत्या, आरे कार्याच्या भाषेत बोलत्या, असभ्य भाषेत बोलत्या, तुझं काय इथं असं तसं बोलत्या मला. सकाराम दिवटे साहेब शिवूरलाच हो शिवूरलाच. ते मला म्हणतात तू ग्रामपंचायतला सुद्धा येऊ नको सर. मला ग्रामपंचायत येण्यास सुद्धा बंदी केलेली सर त्यांनी. आणि परत माझं एवढं सामानाचं नुकसान झालं सर. माझ्या घरात जाऊन सगळ्या लोकांनी सामान इकडे नासधूस केलं. मला आज खायला सुद्धा काही नाही सर. माझी छोटी मुलगी रडू राहिली सर. किती बघाली ते लोक म्हणते आमची चावडी ती जी सरकारी चावडी ती पुढं होती आणि जी खाजगी चावडी ती पाठीमाग होती. ते खाजगी चावडीचं ग्रामसेवक साहेबांनी बांधकामाची परवानगी दिली आणि मी त्यांना 2-3 चक्र मारले. तिथं पंचनामा करायचा तो पंचनामा वगैरे काहीच केला नाही आणि पोलीस स्टेशनने पण त्याच्यावर काही ॲक्शन काही घेतलं नाही सर. ते पोलीसवाले म्हणतात ती चावडी का तुमची का. मग ते लोक सामान नाही फेकीत तर काय करेल. ते थोरात साहेब मला म्हणे का मग तुमच्या बापाची पण ती चावडी जे थोरात ते शिवसाठी ना ते मग तुमच्या बापाची चावडी कधी कोण आहे थोरात त्यांच्याकडे शिवूरचं पोलीस स्टेशनचा तपास लावते ते शिवूरगावचं. ते पण मला काल काय मी 4-5 वेळेस चक्कर मला शिवूर पोलीस स्टेशनला लावी ना तर ते पण मला काहीच केलं मग तुमच्या बाप्पा चावडी का. मग त्या लोकांनी सामान फेकलं सर माझं. तुमची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पण त्याच्यावर काही त्यांनी हे केलं नाही सर. तर ते मी इथून मागं मी मला ज्या खूप लोकांनी त्रास दिला सर. पण हे पोलीस स्टेशन त्याच्यावर काही रिॲक्शनच घेत नाही काही. तुमचं नाव सांगा. माझं नाव मंदा समाधान पळसकर आणि राहणार शिव. आणि यापूर्वी मी ग्रामपंचायतला अर्ज दिलेले होते सर की ग्रामपंचायतची सरकारी चावडी मालमत्ता तुमच्या ग्रामपंचायतच्या ताब्यात घ्या ना तेव्हा. आणि एक अंगणवाडी सर शिवाय मंदिराच्या बाजूला तिथं पण ते एक मंदिरातले महाराज पंढरीनाथ महाराज पगार त्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण करून ती चावडी तिथं कुलूप लावून घेतलेली आणि ग्रामसेवक साहेबांनी त्याच्यावर पण काही नाही. मी ग्रामसेवक साहेबांना मग तुमची मालमत्ता तुमच्या ताब्यात घ्या तरी त्यांनी ताब्यात घेतली. मला म्हणत्या का मला समाजाच्या मध्ये घेऊ नका तुम्ही. मग यांना समाज महत्वाचा आहे की यांना यांची नोकरी सर. यांना सगळे सारखे नाही, सर्व धर्म समभाव. मग यांनी जर एका आपल्या नारीला जर हे समजा काही जर त्या साह्य होऊ शकत नाही सर. मग हे ग्रामसेवक काय कामाची, ती ग्रामपंचायत पण काय कामाची सर. मग जर माझं मी 4-5 दिवसापासून उघड्यावर माझं उघड्यावर पसारा पडलेला आहे. उघड्यावर पसारा पडलेला तर कोणी तिथं येऊन सुद्धा बघितलं नाही का माझा पसारा कसा पडला काय पडला, मी कसं तिथं राहते कसं खाते का नाही काय. मी 4-5 दिवसापासून उपाशी 2-3 दिवसापासून सर. त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी हे केलं. शिवाजी महाराजांनी असं सांगितलेलं आहे का शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज रयतेसाठी त्यांनी स्वतःचा प्राण जनतेला सर्वांना लावला. आणि हेच शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी माझं एवढ्या मोठ्या ह्याच्यात सामान बाहेर फेकू राहिले सर सर्व लोक. आणि जे मिरवणुकीत चालले का ते सुद्धा लोक नुसते पाहू राहिले सर.
तुम्हाला मदत करायला कोणीच नाही आलं का? नाही, मदत करायला कोणीच नाही आलं सर. आणि पोलीस स्टेशन पण त्याच्यावर काही आहे. आणि एक माणूस आहे सर, ज्या माणसाने माझे भांडे वगैरे फेकले, तो माणूस म्हणतो शिवूर पोलीस स्टेशनला माझी भाची आहे, तिथं आमचं काही होऊ शकत नाही. तो वैजापूर पोलीस स्टेशनला माझी मुलगी आहे, तिथं आमचं काही होऊ शकत नाही. आणि एक माणूस आहे सर, त्याचा मुलगा आर्मी, तो म्हणतो मी तुझा खून, आम्ही तुमचा खून बी केला तरी आमचं कोणी काही बिघडू शकत नाही. ग्रामसेवकला फोन लावला होता का? ग्रामसेवकला फोन केला होता, तर ग्रामसेवक माझा फोन बी उचलत नाही. आणि कोण असं दुसऱ्यांनी जर फोन केला तर ते म्हणतात ती चावडी जी आहे तर ती खाजगी मालमत्ता आहे, तर त्याच्यात माझा काही संबंध नाही. मग त्याच्यामध्ये जसं ग्रामसेवकांचा काही संबंध नाही. मग यापूर्वी मी अर्ज दिलेला आहे सर. मग याच्यावर ग्रामसेवक साहेबांनी सही शिक्का कसं काय दिलेला आहे? मी याच्यावर आधी अर्ज दिला होता सरकारी अंगणवाडी ताब्यात घेणे व सरकारी गाव चावडी खाली करण्याबाबत. हे बघा सर, अर्ज मी दिनांक 13/6/2024 हा अर्ज दिलेला आहे. मग याच्यावर ग्रामसेवक साहेबांनी कसं काय सही शिक्का केली सर? ती जर खाजगी मालमत्ता होती मग सही शिक्का कसं काय केली? एखाद्या प्रायव्हेट जागेवरचं जर मी एखाद्याचं उद्या जर अर्ज दिला तसं ग्रामसेवक सही शिक्का देईल का सर मला? मग हे आता कसं काय म्हणते का ती खाजगी जागा आहे? खाजगी जागा 1193 नंबर आहे आणि सरकारी जागा 2219 नंबर आहे. तर बेकायदेशीररित्या लोकांनी ती चावडी पाडली, त्याच्यावर ग्रामसेवक साहेबांनी कारवाई नाही केली. आणि मी BDOला पण अर्ज दिलेला आहे वैजापूरला पंचायत समितीला सर. हे बघा, तो अर्ज 20/6/2024 दिलेला आहे. याचं पण मला काही उत्तर भेटलेलं नाही सर. सरपंचांनी काही बोलले नाही का? सरपंचांना बी फोन केला तर सरपंच बी म्हणते मी बाहेर आहे. आणि ग्रामसेवक मला म्हणते का इथं ग्रामपंचायतला यायचं नाही, असं नाही. मग ग्रामपंचायतला जर मला जायचं नाही मी कुठं जाणार आहे मग सर? असे ग्रामसेवक साहेबांना निलंबित केलं पाहिजे.